सांगलीबद्दल सांगायचं झालं तरी सैनिकांची भूमी आहे। सैनिकांची संख्या या गावामध्ये जवळजवळ 1200च्या वरती आर्मीमध्ये जवान आहेत। आजी सैनिक, माजी सैनिक, प्रत्येक घरटी एक सैनिक या गावामध्ये आहे। अखंड महाराष्ट्रात एक नंबरला सैनिकांचं गाव म्हणून हे गाव प्रसिद्ध आहे। छत्रपतींचा तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास या गावाला आहे। 1932 साली छत्रपती शिवरायांचं भारत स्वतंत्र होण्यापूर्वीचं मंदिर या पूर्वजांनी रांजणी गावामध्ये उभा केले। साहेब, या गावामध्ये एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते, आज तुमचे पाय लागले आणि हे कष्ट करणारे आमची मुलं आहेत गावातील गेले सर्वजण, बाळू, अमृत, सर्वजण, किरण, इतर सर्वजण, सचिन, सर्व मुलं आहेत। त्यांनी दिवस रात्र अहोरात्र काम करून हा कष्टातून एक स्मारक उभा केलं सर्वांनी गावकऱ्यांनी। आणि आज दुग्ध सरकारा योग म्हणजे अखंड भारताचं ज्यांनी जगामध्ये नाव केलं, ज्या संविधान जगातलं एक नंबरचं संविधान आहे, त्या संविधानाचे बाबासाहेबांचे वारंदार बाळासाहेब आपण नातू म्हणून आमच्या गावात आला, यापेक्षा सुवर्णक्षण आमच्या आयुष्यात दुसरा कुठला नसणार आहे। आज या कार्यक्रम धन्य झाला असं या ठिकाणी म्हणावं लागेल। साहेब, एक गोष्ट मी आवर्जून सांगावी वाटते मला, वंचित बहुजन आघाडी या आघाडीची आपण या राज्यामध्ये स्थापना केली, पण एक गोष्ट गर्वाने सांगू इच्छितो मी की या रांजणी गावामध्ये इथं माजी सरपंच वगैरे आहेत, जिल्हा परिषद सदस्य माजी, या रांजणी गावामध्ये वंचित संघटनेची सगळ्यात पहिला स्थापना 15-20 वर्षापूर्वी झाली आणि 20 वर्ष या 10 वर्ष या गावामध्ये वंचित संघटनेची सत्ता आहे आणि गावामध्ये राहिलेली आहे। आणि येथून पुढच्या काळामध्ये साहेब, आज तुमचं नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राला लाभलेलं आहे। आज तुमच्या नेतृत्वाखाली साहेब या राज्यामध्ये बरेचसे लोक त्या वंचित बहुजन आघाडीमध्ये येऊन मोठ्या मोठ्या पदावर गेले, आमदार झाले, खासदार झाले, पण आज तुमची ताकद जी आहे ही ताकद आज या समाजाला मिळालेली आहे, यापेक्षा दुसरं मोठं कुठलं भाग्य नाही। आज हा समाज तुमच्या नेतृत्वाखाली आपल्याला दैवत्वाप्रमाणे मानते, तुमच्या ताकदीखाली सर्वजण एकत्र आलेले आहेत। आपली ही यात्रा चालू आहे, या यात्रेपेक्षाही मोठी ताकद आज राज्यामध्ये तुमच्या मागे आहे। हे कुठल्या ज्योतिषांची सांगण्याची गरज नाही, परंतु येणाऱ्या काळात साहेब आपण भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र करून या राज्याचं नेतृत्व तुम्ही करावं अशी मी या ठिकाणी मागणी करतो। आपल्या नेतृत्वाखाली, आपल्यासारख्या विचारवंताच्या नेतृत्वाखाली हे राज्य चालावं, कारण आपले विचार आम्ही ऐकतो। बऱ्याच वर्षातून या राज्याला एक चांगलं नेतृत्व मिळालेलं आहे। बाबासाहेब आंबेडकरच जणू काही आपल्या बाळासाहेबांच्या माध्यमातून आपल्यात आलेले आहेत आणि या समाजाला त्याचा लाभ व्हावा ही एकमेव अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो। आपल्या पाठीशी बिनधास्त या राज्याचा समाज आहे, वेळोवेळी त्या कालच्या लोकसभेला स्पष्ट झालेला आहे, परंतु इथून पुढच्या काळात फक्त आपली मदत घेऊन नाही साहेब, तर आपल्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी राज्यात सत्ता निर्माण व्हावी हीच एकमेव इच्छा व्यक्त करतो। रांजणी गावाला आपण आलात, रांजणी गावकऱ्यांच्या वतीनं, सर्व समाज बांधवांच्या वतीनं, सर्वच राजकीय नेत्यांच्या वतीनं आपलं सतत म्हणजे स्वागत आहे। आणि आपण या ठिकाणी आलात, आमच्या या गावाची शोभा वाढली, या पुतळ्याला आपण अभिवादन केलं, त्याबद्दल आमचं मन भरून आलेलं आहे। आपलं त्या रांजणीकरांच्या वतीनं मी स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम। धन्यवाद सर। यानंतर प्राध्यापक अर्जुन करपे सर, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं विनंती करतो। त्यानंतर डायरेक्टली साहेब बोलतील। आज रांजणी या देशसेवेचा वसा घेतलेल्या, वारसा घेतलेल्या गावामध्ये आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या महामानवाचे नातू या गावामध्ये येत आहेत। त्यांच्या हस्ते अर्धपुतळ्याचं पूजन होतंय, त्यांना अभिवादन होतंय। त्या रांजणी गावचं आम्ही भाग्य समजतो, आमच्या तालुक्याचं भाग्य समजतो। त्या विचारपीठावरील सर्वच मान्यवर आणि आदरणीय साहेब आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आज या रांजणी गावामध्ये, त्या रांजणी गावाला एक इतिहास आहे, देशसेवेचा इतिहास आहे। दुसरं महायुद्ध असेल, 61 ची लढाई असेल, 65 ची लढाई असेल, या सर्व लढाईमध्ये या रांजणी गावातील सैनिकांनी आपलं कर्तव्य बजावलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये रांजणी गाव हे सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि देशसेवा करत असताना या रांजणीतील सैनिक सीमेवर लढत असतात। त्याच पद्धतीनं देशाच्या स्वातंत्र्यानंतर बाबासाहेबांनी या देशाला एक संविधान दिलं आणि या संविधानावर
चालतो. हे संविधान बळकट करण्यासाठी आज साहेबांची यात्रा चालू आहे. त्या संविधानाचे बाजू बळकट करणारी साहेब अहोरात्र कष्ट घेत आहेत. म्हणून आपण या सर्वांनी साहेबांना मोठी ताकद देणं गरजेचं आहे. साहेब, मी तुम्हाला या ठिकाणी या राज्यातील चाललेली दोन्ही, मग आघाडी सरकार असेल किंवा महायुतीचं सरकार असेल, या दोन्ही सरकारची काही गफलत केलेत, काही अडचणी निर्माण केल्यात, तुमच्या निदर्शनास आणून इच्छितो. आणि त्या तुमच्या निदर्शनास आल्यानंतर या राज्यामध्ये या दोन्ही सरकारची जी हे चालू आहे, भ्रष्टाचारी यंत्रणा चालू आहे, कशी तुम्ही त्यांना टोचणी देताय, हे तुमचा उपाय तुम्ही त्याच्यावरती शोधावा. नुकतीच या महायुतीच्या सरकारनं सामाजिक विशेष न्याय विभागाचा जो निधी असतो तो इतरत्र वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे, किंवा तो वळवलेला आहे. याच्या आधीच्याही सरकारने तो निधी 1000 कोटीचा निधी धनंजय मुंडे ज्यावेळी सामाजिक न्याय मंत्री होते त्यांनी तो वळवला होता. हे तुम्हाला मुद्दामून आज मी या ठिकाणी सांगू इच्छितो. तर ऑगस्ट 21 मध्ये तत्कालीन राज्य सरकारने एक कायदा पारित करण्याचं घोषित केलं होतं, बजेट अंमलबजावणी कायदा. त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की जो अनुसूचित जाती जमातीचा जो निधी आहे तो इतरत्र वळवू नये. हा कायदा ठोसपणे अंमलबजावणी त्याची करण्यात यावी, यासाठी तुम्ही एक मोठा या राज्यामध्ये या सरकारला टोचणी द्यावी, आमच्यासारख्या तरुणांना लढा उभा करण्याची ताकद द्यावी. जे तुमच्या कानावरती माझे मित्र आहेत डॉक्टर ॲडव्होकेट उकेकर आणि ॲडव्होकेट वैभव गीते, तुम्हाला त्यांनी कानावर वाटलं तसं मला वैभवदा त्यांनी सांगितलं, साहेब आम्ही एक सिस्टम बनवतो, तुम्हाला येत्या 10 दिवसामध्ये भेटतोय तिकडं या प्रश्नावरती. कारण हा सामाजिक प्रश्न आजपर्यंत उपेक्षित, वंचित, गोरगरिबांना जेवण घालण्यासाठी, त्यांच्या पोट भरण्यासाठी हे सरकार अन्न शिजवत आहे, त्यांना पंक्तीला बसवत आहे. आणि परत ज्या वेळेला अन्न तयार होतं, जेवण तयार होतं, त्यावेळी जेवणाची पातळी इतरत्र कुठेतरी उचलून घेऊन जातात. हा उपेक्षा तसाच उपाशी राहतो. सामाजिक बाबतीत तुम्ही उपेक्षित ठेवण्याचा प्रयत्न करता, राजकीय बाबतीत उपेक्षित ठेवण्याचा प्रयत्न करता. म्हणून बाळासाहेबांनी आपल्या या राज्याला तिसरा पर्याय म्हणून वंचित आघाडीचा पर्याय दिलेला आहे. साहेब, आज प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लढाई आज या देशामध्ये किंवा राज्यामध्ये सुरू आहे. दोन्हीकडचे पक्ष असतील, वारसा हक्काची लढाई लढत आहेत. आपल्या जागेवर आपलाच वारसा बसला पाहिजे म्हणून लढत आहेत. या वारसा कलाकुसर छेद देण्यासाठी तुम्ही वंचित आघाडी हा पर्याय बहुजन समाजाला दिलेला आहे. आणि तीच ताकद आमच्या पाठीमध्ये तुम्ही उभं करावी. या राज्यामध्ये तुमचे राजकीय बाहुबळकट करण्यासाठी आम्ही तरुणांची फौज उभा करू, एवढंच या ठिकाणी मी सांगतो. जय भीम, जय शिवराय. यानंतर सन्माननीय मीनाताई पवार मॅडम, सरपंच राजनी यांना विनंती करतो की आपण आपले 2 शब्द व्यक्त करावे. आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उद्घाटन प्रसंगी त्यांचेच वंशज, त्यांचे नातू माननीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आपल्या रांजणीला पाय लागले, त्याबद्दल त्यांचे मी रांजणी गावच्या वतीनं खूप खूप स्वागत करते आणि आभारही मानते. तसेच आज आपण इथं खूप मोठ्या संख्येनं सर्वजण उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि तसेच रामनीची सरपंच या नात्याने मी साहेबांना सांगू इच्छिते की आम्ही निवडून आल्यापासून मी व माझे सदस्य त्यांनी बऱ्यापैकी गावात विकास करण्याचा प्रयत्न केला आहे आणि इथून पुढेही करू असं मी त्यांना शब्द देते आणि एवढे बोलून मी थांबते. खूप रडत होतो त्यांना, ते ज्या जगाला घडवून गेले. अरे वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचं संविधान लिहून गेले. तेच संविधान बळकट करत आज सन्माननीय प्रजापिता बाबासाहेब आंबेडकर आरक्षण बचाव रॅली या ठिकाणी घेऊन येतात. मी विनंती करतो की सध्या बाबासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब यांनी आपले विचार व्यक्त करावे. गावच्या असणाऱ्या प्रथम नागरिक आणि या गावच्या असणाऱ्या सरपंच नीलमताई पवार एवढंच मोठं होते काही यांच्याच बरोबर असणारे ज्यांनी या ठिकाणी प्रस्तावित केले असे असणारे सर्व वक्तेगण
माझ्याबरोबर आलेले असणारे ए बाबू सर बरं इथून प्राध्यापक एक सोमनाथ साईड घे एक साईड घे एक साळुंखे, साईड घे आणि माईक आलाय पुढे त्याच्याचबरोबर अविनाश अरे बाबू माईक आलाय पुढे तू तेच सांग या ठिकाणी पाहतात ते मग आहे. या साईड चालेल. मी सगळ्यांचीच नावं या ठिकाणी घेत नाही, पण प्रास्ताविकपणे डॉक्टर विल्सन पवार यांनी प्रास्ताविक केला आणि प्राध्यापक अर्जुन करपे युवा नेते, जिल्हा अध्यक्ष महावीर कांबळे, उरलेले सगळे कार्यकर्ते बाबासाहेबांच्या असणाऱ्या पुतळ्याचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. कदाचित इथल्या प्रत्येक माणसाच्या हाताला काम लागलं असतं, मला वाटतं असताना आम्हाला ही यात्रा काढावी लागली नसती अशी परिस्थिती आहे. तुम्ही बाजूला सगळे पाठीमागे सैनिक, तुम्ही पण पाठीमागे तुमचे रस्ता मी मोकळा करतो. या गावाचा असणारा एक इतिहास आहे. 1200 सैनिक आहेत कोण या ठिकाणी सांगितलं. अभिमानाची गोष्ट आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे की एका गावामध्ये असणारा 12 सैनिक आहेत आणि दुसऱ्या महायुद्धापासून ते आत्ताच्या असणाऱ्या युद्धापर्यंत लढलेली सैनिक आहेत. हे मला वाटतं गावाचा असणारा एक फार मोठा अभिमान आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. मगाशी जी सुरुवात केली की इथे जर बेरोजगारी नसती तर कदाचित आम्हाला असणारा हा आरक्षण बचाव यात्रा काढण्याची गरज नसती. बेकारी असल्यामुळे हे तुम्ही सगळेजण खाली बसा, पाठीमागचे गडबड कॅमेरामॅन शिवाय दुसरं कोणीच थांबू नका. बसा खाली जा. उभ्या गावचे पाहुणे नाही, खाली बसा. बेरोजगारी असल्यामुळे आणि बेकारी असल्यामुळे समाज व्यवस्थेमध्ये एक भाग त्या ठिकाणी पसरवण्यात आला आणि तो म्हणजे आरक्षण मिळालं की आपल्याला नोकरी लागते. आरक्षण मिळालं की आपल्याला नोकरी लागली असा असताना भास त्या ठिकाणी पसरवण्यात आला. गेली अनेक वर्ष शासन जे आहे ही माणसं लावण्याच्या ऐवजी ते कॉन्ट्रॅक्टवरती देतात. आपल्याही गावामध्ये तो संगणक वापरणारा आलेला आहे तोही कॉन्ट्रॅक्टवरती अशी असणारी परिस्थिती आहे. हे असणारं काम जे आहे ते असणारं जे काम आहे तो वर्षभर चालणारं काम आहे. पण ते वर्षभर चालणारं काम जरी असलं तरी त्याला असणारं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि हळूहळू शासन जे आहे ते परमनंट नोकऱ्या कमी करून कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने त्या ठिकाणी आणतायत अशी परिस्थिती आहे. शासन इथलं असणारं सगळ्यात मोठं एम्प्लॉयमेंट एक्सचेंज जे असं मी त्या ठिकाणी मानतो. 1980 साली डॉक्टर जिचकार हे अर्थमंत्री आणि 1980 साली भारताची लोकसंख्या ही जवळपास 100 कोटीच्या आसपास होती अशी असणारी परिस्थिती आणि महाराष्ट्राची लोकसंख्या ही 7-7.5 कोटीची होती. त्यावेळेस शासकीय अधिकारी लोक हे जे आहेत कर्मचारी जे आहेत ते कधी 22 लाख होते अशी असणारी परिस्थिती. 7.5 कोटी महाराष्ट्राची जनता होती
त्यावेळेस महाराष्ट्राच्या शासनामध्ये 22 लाख कर्मचारी होता अशी असणारी परिस्थिती आहे. आज 2024 मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या 7.5 लाख वरून आता असताना 12-13 कोटीवरती गेलेली आहे आणि शासकीय नोकरी जी आहे ते 22 लाखावरनं 14 लाखावरती आणलेले अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे 80 साली 22 लाख आणि 2024 साली 14 लाख अशी असणारी परिस्थिती आहे. शासनाने 8 लाखाने असणारे कर्मचारी कमी केले. ते जर कमी केले नसते तर मी असणारा मानतोय की आम्हाला असणारा ही यात्रा काढावी लागली नसती. ही यात्रा आता आम्ही असणारा जी काढतो याच्यासाठी की आरक्षणावरनं मतभेद झालेले हे मी समजू शकतो. याचं हे मत आहे त्याचं ते मत आहे त्याच्यामुळे मतभेद आहे. पण आता नुसतं मतभेद राहिलेलं नाही. या आता नुसतं मतभेद राहिलेलं नाही तर या मतभेदाची आपण बघत असाल की छगन भुजबळ यांनी शरद पवारांना भेटल्यानंतर असं सांगितलं की 77 सालच्या नामांतराची परिस्थिती निर्माण झाली. कुणामध्ये निर्माण झालेली आहे तर एका बाजूला मराठा समाज आहे आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी समूह आहे अशी असणारी परिस्थिती आहे. का निर्माण झालेली आहे तर जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाज जो गरीब आहे त्याला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देण्यात यावं त्यांनी मागणी केली. मी जसं म्हणालो चळवळ कुणालाही चालवण्याचा अधिकार आहे. मागणी कुणालाही मागण्याचा अधिकार आहे. त्याच्या पाठीमागे उभा राहण्याचा हा त्यांनाही ज्याला कोणाला आहे त्यालाही अधिकार आहे. पण इथल्या राजकीय पक्षांची जबाबदारी आहे की कायद्याच्या चौकटीमध्ये त्यांची मागणी बसते की न बसते ही बघितली पाहिजे आणि ज्यांनी मागितलेली आहे त्यांना आपल्याला असणारा नवीन मार्ग देता येतो का हा त्याच्यातला भाग असून त्या ठिकाणी मागतो. जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्या. त्याला असणाऱ्या सर्व ओबीसी संघटना आणि पुढारी जे आहेत ओबीसीचे ते असे म्हणतात की आम्ही आमच्या कोट्यामधनं देणार नाही. तुम्हाला त्यांना वेगळं द्यायचं असेल तर निश्चितपणे द्या. आम्हाला त्यांचा असणारा पाठिंबा आहे. परंतु हा प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी तो चिघळत कसा राहील असंच त्या ठिकाणी पाहिलं जातं. 2 बैठका झाल्या. 2दा हा प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये गेला. सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की तुम्ही आम्हाला असणारं अधिकृतरित्याने सांगा मग आम्ही तुमच्या बाजूने आहोत की नाही आहोत हे आम्ही असणारं सांगतो. मुख्यमंत्र्यांनी तो जागा धरून सर्व राजकीय पक्षांना असताना पत्र लिहिली. सर्व राजकीय पक्षांना पत्र लिहिली किंवा जरांगे पाटील यांची जी मागणी आहे त्या मागणीच्या संदर्भात जे आहे ते तुमचं म्हणणं काही आहे हे असताना सांगा. पण दुर्दैवाने मी असं म्हणेन की जे महाराष्ट्राचे नेते तुम्ही पाठिंबा देता की न देता ही मागणी कायदेशीर आहे की कायदेशीर नाही याचं उत्तर न देता ते आता फाटे फोडायला लागलेत. आणि काय फाटे फोडायला लागलेत तर मुख्यमंत्री आणि जरांगे पाटील यांचं बोलणं काय झालं हे तुम्ही आम्हाला सांगा. हाके असतील किंवा प्राध्यापक वाघमारे असतील त्यांचं तुमचं बोलणं काय झालं ते आम्हाला सांगा. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी जे काही बोलायचं ते बोलले. पण एनसीपी असेल शरद पवार आहे, काँग्रेस आहे बाळासाहेब थोरात आहे, शिवसेना आहे उद्धव ठाकरे आहे, बीजेपी आहे देवेंद्र फडणवीस आहे. तुमच्या पक्षाची भूमिका इथं निषेध करा लोकांसमोर. त्या जरांगेच्या मागणीला तुमचा पाठिंबा आहे की तुमचा पाठिंबा नाही हे तर पहिल्यांदा सांगा.
पाठिंबा नसेल तर मान्य, पण मग ती मागणी तुम्ही उरलेल्या कशा मार्गाने पूर्तता करू शकता हेही त्याच्यातलं मांडा. दुर्दैवाने वंचित बहुजन आघाडीशिवाय दुसरा कुठलाही पक्ष या प्रश्नावरती राजकीय भूमिका घ्यायला तयार का घ्यायला तयार नाहीये. तर हे आपण असं जरांगे पाटलाच्या मागणीला पाठिंबा दिला नाही तर काँग्रेस आणि एनसीपीला असं वाटतंय की मराठा समाज आपल्याकडून दिसत नाही, आपल्या बाजूने उभा राहणार आणि म्हणून आपल्या समाजाला दुखवायचं नाही म्हणून भूमिकाच घ्यायची आणि म्हणून भूमिकाच घ्यायची. आणि दुसऱ्या बाजूला आपण असताना बघितलं तर बीजेपी आणि उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे की आमचा काही संबंध नाही, आम्ही काही त्या समाजाचेच नाही, आम्ही त्या इथला असं कायस्थ ब्राह्मण आहोत, आम्ही कशाला त्या ठिकाणी घ्यावं. अरे बाबा, तुम्ही राजकीय पक्ष चालवताय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता झालेला, पुन्हा त्याच्यापैकी कोणतरी मुख्यमंत्री होईल. आज नाही उद्या तुम्हाला हा प्रश्न भेडसावणारच आहे. भावना ह्या लोकांच्या तीव्र झालेल्या आहेत, अत्यंत तीव्र झालेले आहे. याला सोडवण्याचा एकच मार्ग तो म्हणजे राजकीय पक्षाने भूमिका घेतल्या पाहिजे. त्यांनी एकदा भूमिका घेतल्या की लोकांसमोर उलगडा व्हायला सुरुवात होते. आज असं झालेलं आहे की तुम्ही मराठा समाजामध्ये बसलात तर ते विचारतात, प्रकाशराव तुमचा पाठिंबा आहे की नाही तेवढा आम्हाला सांगा. ओबीसी मध्ये जाऊन बसलात, तुम्ही आमच्या बाजूचा लढा उभा करणार आहेत की नाही ते आम्हाला सांगा. हे तट पडलेत अशी असणारी परिस्थिती आहे. समाज व्यवस्थेमध्ये हे तट उपयोगाचे नाही असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. राजकारणामध्ये मतभेद होतात, कोण ह्या बाजूचं असेल कोण त्या बाजूचं असेल, पण शेवटी शासनाने निर्णय घेतल्यानंतर तिथं वरती आपला एक मायबाप बसलेला आहे. त्या मायबापाचं नाव आहे सुप्रीम कोर्ट. त्याला मताची काही घेणं देणं नाहीये. त्यांनी जी शपथ घेतलेली आहे ती शपथ ही आहे की मी इमानदार कोणाशी राहणार तर संविधानाशी इमानदार राहणार. मी इमानदार दुसरे कोणाशी राहणार नाही, मी संविधानाशी इमानदार राहणार. आणि म्हणून त्या संविधानिक आहेत की नाही आहेत हे तो तपासून बघून निर्णय घेतो. दोनदा आरक्षण मराठा समाजाला देण्याचा प्रश्न झाला नाही असं नाही, पण कोर्टाने म्हटलं की ज्या अवस्थेमध्ये तुम्ही देताय त्या अवस्थेमध्ये इतिहास कायदेशीर नाही आणि मग त्यांनी रद्द केला अशी असणारी परिस्थिती. कायदेशीर बसवायचं असेल तर सगळ्या राजकीय पक्षांना समाजाचा विचार करावा लागणार नाही, तर या ठिकाणी कायदेशीर काय शक्यता आहे याचा विचार त्या ठिकाणी करावा लागतो. आमचीच विनंती होती मुख्यमंत्र्यांना की तुम्ही सर्व राजकीय पक्षांना बोलवा, बैठकीला बोलवा आणि सर्वच राजकीय पक्षाच्या बैठकीला बोलवून कायदेशीर तोडगा कसा निघेल याच्यावरती आपण असताना चर्चा करू. पण विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे प्रत्येकाला असं वाटतंय मी जर कायदेशीर भूमिका घेतली तर माझा समाज माझ्या पाठीमागे राहणार की नाही याची त्याला असताना भीती. माझं आव्हान आपल्याला करतोय की असे जे पक्ष आहेत की लोकांचा विचार करत नाही, सामान्य माणसाचा विचार करत नाही, पण हुज्याने असताना फक्त आपल्या समाजाचा विचार करतोय,
यांच्यापासून आपण असताना सावध राहिलं पाहिजे हे असताना लक्षात घ्या. यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. मी सावध याच्यासाठी म्हणतोय की दंगल दिसते. छगन भुजबळ यांनी असताना म्हटलं की दंगल दिसते. त्यांनी म्हटलेलं खोटं नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते अजून लोक आलं नाही. मी असताना पश्चिम महाराष्ट्राच्या जनतेचं असताना स्वागत करतो, अभिनंदन करतो, धन्यवाद देतो की त्यांनी राजकीय भांडण ठेवलं. त्यांनी सामाजिक भांडण होऊ दिलेलं नाही. ते आपल्या सगळ्यांचं असताना कौतुकास्पद असं मी मानतो. पण उरलेल्या महाराष्ट्रामध्ये हे राजकीय भांडण न होता ते सामाजिक भांडण झालं अशी असताना करतो. जो राजकारणातला प्रश्न होता तो राजकारणातला प्रश्न राहिला नाही, तो समाजकारणातला प्रश्न झाला आणि तिथे वितर्कवाद झाला अशी असणारी परिस्थिती. वितर्कवाद झाला अशी असणारी परिस्थिती आहे. आणि एवढी गंभीर परिस्थिती होत असताना सुद्धा आपण असं पाहत असाल की इथले राजकीय पक्ष आणि राजकीय नेते कोणाचं नाव घेत नाही पण तोलवी करतात अशी असणारी परिस्थिती आहे. तुम्ही आज तोलवी केली, मान्य मला इलेक्शन आहे म्हणून तुम्ही टोलवी केली, पण इलेक्शन नंतर सुद्धा तो प्रश्न कायम त्या ठिकाणी राहणार. तो कायम त्या ठिकाणी प्रश्न राहणार आहे. तो कायम का राहणार आहे? कारण एक वर्ग तरुण आहे, 20ला आहे, 25ला, 30ला आहे, हा बेरोजगार आहे. त्याला तुम्ही असं काम देऊ शकत नाहीये आणि तो त्याच्या हाताला काम मिळत नाहीये म्हणून तो त्याचं नवीन आयुष्य सुरुवात करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. हा अस्वस्थ असणारा जो विद्यार्थी वर्ग आहे, अस्वस्थ असणारा हा जो तरुण वर्ग आहे, हा अस्वस्थ असणारा तरुण वर्ग हा आंदोलन करतच राहणार जोपर्यंत त्याला असणारा हाताला काम मिळत नाही अशी परिस्थिती नाही आणि जगायला साधन मिळत नाही तोपर्यंत तो अस्वस्थच राहणार. आणि तो जेवढा अस्वस्थ राहील तेवढा तो आंदोलन करता राहणार हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून मित्रो, माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना, मी ते सगळ्या राजकीय पक्षांना हे करतोय की क्षणिक फायद्यासाठी कायमचं दुफळी माजू नका अशी असणारी गोष्ट. मतभेद हे ठीक आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो. मतभेद हे ठीक आहे, मतभेद हे चालत राहतात. पण द्वेष एकदा निर्माण झाला की तो द्वेष सहजासहजी निघत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. मनामध्ये कुठे नाही कुठेतरी घर धरून राहतो. हा द्वेष पसरणार नाही याचीच आम्ही असणारं दक्षता घेतोय. आणि म्हणून ही असणारी यात्रा आम्ही असणारं सुरुवात केलेली आहे. आरक्षण बचाव यात्रा या ठिकाणी सुरुवात केली आहे. त्याचा उद्देश हा आहे की लोकांसमोर फोड करून हा प्रश्न मांडणं, लोकांपुढे जाऊन की विचाराने आपण वेगळे व्हा पण मनाने असणारे वेगळे होऊ नका. विचाराने वेगळे झालात तरी चालेल, मनाने असणारे वेगळे होऊ नका. एकमेकांबद्दलचा असणारा द्वेष हा पसरवू देऊ नका आणि गावातली शांतता ही बिघडवून देऊ नका. या उद्देशाने आम्ही असणारा ही यात्रा या ठिकाणी काढलेली आहे. हे आव्हान आपल्या सगळ्यांना करतोय की तुमच्या मताप्रमाणे तुम्ही इलेक्शनमध्ये मतदान द्या. त्याच्याबद्दल कोणालाच काही हरकत नाही. पण माझ्या मताचं जे मी करणार आहे, जे राजकारण होणार आहे, कारण मी जेव्हा मतदान करतो त्यावेळेस मी एक राजकारण करतो की मला ज्या विचाराचं मी आहे त्या विचाराचं सरकार आलं पाहिजे हे मी त्या ठिकाणी पाहतो. पण त्याचं ज्यावेळेस आपण सामाजिकरण करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस तिथे असताना आपण दुफळी निर्माण करत असतो अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मी सगळ्या गावकऱ्यांना असताना विनंती करणार आहे की मतभेद हे चालत राहतात. हे प्रत्येक माणसाच्या विचारावरती अवलंबून असतात. पण हे मतभेदाचं, राजकीय मतभेदाचं सामाजिकरण होता कामा नये हे आपण असताना लक्षात घेतलं पाहिजे. ती दक्षता आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि ती गावकरी म्हणून आपण घ्याल
ही अपेक्षा मी बाळगतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. जय भीम, जय भारत. स्मारक समितीच्या वतीनं सर्वांचा सन्मान आणि सत्कार व्हावा अशी विनंती करतो. स्मारक समितीच्या वतीनं सन्माननीय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी संपन्न विनंती करतो.